श्री तन्मयजी भोईर, अध्यक्ष भाजप युवा मोर्चा मनपा मानपाडा मंडल, आणि माननीय श्री सुजयजी पत्की साहेब, उपाध्यक्ष भाजपा ठाणे यांच्या वतीने एक जबरदस्त असं आयोजन आणि सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. भरपूर प्रेक्षक या ठिकाणी या नमोचषक साठी आलेले आहेत. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत या हायलँडच्या ग्राउंडवर. आणि जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून JTC वर लाईव्ह टेलिकास्ट बघतात त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. वेलकम एव्हरीबॉडी. फायनल मॅचला या ठिकाणी सुरुवात होते आणि फायनल मॅच आपण बघतोय SD दिवे, केवली दिवे वर्सेस नवसादी दिवा या दोन टीम मध्ये. जसं भरत पाटील यांनी म्हटलंय की दोन्ही टीमच्या नावामध्ये दिवा आहे आणि बघूया कुठल्या टीमचा दिवा या ठिकाणी या नमोचषक मध्ये प्रज्वलित राहते आणि कुठली टीम या ठिकाणी चॅम्पियन ठरते. 4-4 ओव्हरची मॅच असेल. नक्कीच 4 ओव्हरच्या मॅच मध्ये बघूया कितीचं टार्गेट असेल. समोरचे काही आमचे मान्यवर किंवा इतर सदस्य उभे आहेत त्यांना विनंती असेल आपण थोडेसे बाजूला उभं राहायचं आहे. समालोचन कक्षाच्या समोरून थोडं बाजूला उभं राहायचं आहे. भरपूर प्रेक्षकांची गर्दी जरूर आहे, मात्र सहकार्य आपल्याला करायचं आहे. बॉलिंग मार्क वर येतोय सूरज SD केवनी टीम कडून. स्ट्राइक एंडला ओमी, नॉन स्ट्राइक एंडला तुषार. ही सलामीची जोडी आहे. ओमी एक अतिशय विस्फोटक फलंदाज म्हटला जातो. पहिला बॉल, ऑल द बेस्ट दोन्ही टीम. फुल टॉस बॉल, स्विंग केला बॉलला, पाठवंडीला मिड विकेटच्या बाहेर 6 रनसाठी षटकार. पहिल्या बॉलवर षटकार आणि खातो ओपन करतो आपला आणि टीमचं बॅटर ओमी. कारनामा केलेला आहे. मात्र टेस्ट क्रिकेट मध्ये क्रिस गेल एक मात्र असा फलंदाज आहे ज्याने मॅचच्या पहिल्या बॉलवर पहिला षटकार मारलेला आहे. दुसरा बॉल घेऊन जाईल सूरज. पुल करायचं होतं, एलिव्हेशन नाही. मिड विकेटच्या दिशेने बॉल, डीप मधून फिल्डर येतोय, चांगला प्रोटेक्शन करतोय. फक्त एक सिंगल मिळते आणि या सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वर 7 रन. 7 विदाउट लॉस. सुरुवात अतिशय दमदार म्हणावी लागेल. फायनल मॅच, मेगा फायनल मॅच आपण बघतोय. नमोचषक 20 ते 20 एक जबरदस्त आयोजन आणि जे स्वप्न पाहिलं होतं सुजयजी पत्की साहेब, तन्मय भोई साहेब याने, आणि ते स्वप्न या ठिकाणी साक्षात उतरताना दिसते या नमोचषक 20 ते 20. नक्कीच एक जबरदस्त आयोजन आणि जबरदस्त मॅचेस सुद्धा आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळाल्या. चांगला बॉल ह्या वेळेला. नक्कीच गतीमध्ये थोडंसं मिश्रण जरूर केलं बॉलर सूरजने. डॉट केला जातोय हा बॉल. प्ले अँड मिस. नॉन स्ट्राइकचा बॅटर यावेळेस ओमी जातोय. तुषारला काहीसा कान मंत्र देतोय की कुठल्या प्रकारे बॅटिंग केली पाहिजे किंवा सिंगल काढून मला स्ट्राइक दिली पाहिजे तर मी एक अटॅकिंग बॅटिंग करू शकेन. बघूया काय स्ट्रॅटेजी असेल या ठिकाणी दोन्ही बॅटरची. बॉलिंग मार्क वर लॉंग रन अपनी बॉलिंग करतोय सूरज. पॉवर प्लेची ओव्हर आहे. नक्कीच पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त रन बनवण्याचा प्रयत्न करतील या ठिकाणी नवसादी दिवा टीमचे बॅटर. हो, यावेळेस पायाच्या समोरून चिप शॉट खेळला होता. लॉंगांच्या दिशेने बॉल जातो. एक सिंगल मेल. चांगली फिल्डिंग होते लॉंगांच्या फिल्डर द्वारा. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचतोय 8 वर. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव केला जाईल कारण एक लेफ्ट हँडर आणि एक राईट हँडर बॅटर असल्या कारणाने वारंवार फिल्डिंग मध्ये जशी स्ट्राइक रोटेट होते बदलाव करावा लागतोय.
सूरज पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो हो व्हाट अ शॉट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनच्या बाहेर बॉल जातोय 6 रनसाठी षटकार. स्लॉट मध्ये आणि जसा बॉल स्लॉट मध्ये मिळाला बॉलला पाठवून दिला पार्किंग लॉट मध्ये 6 रनसाठी षटकार. व्हाट अ शॉट. चेक दरम्यान आगमन होत आहे सारंगजी मेडकर साहेब ठाणे शहर जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष. आज बऱ्याच मान्यवरांची आज या व्यासपीठावरती उपस्थिती आपण पाहतोय. 6 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 14 रन. चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय. 2 मोठे फटके ओमेच्या बॅट मधून आलेले आहेत. जबरदस्त अटॅकिंग विस्फोटक बॅटिंग करताना दिसतोय ओमे जो लेफ्ट हँडर बॅटर आहे नवसाती दिवा टीमचा. ओहो हो पुन्हा एकदा आणखीन एक चांगला फटका खेचून मारला होता वाईड स्पीड विकेट बाउंडच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार येतात ओमीच्या बॅट मधून. वेलकम आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मान्यवरांचं व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. नमो चषक 2023 भारतीय जनता पार्टी आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आज मान्यवरांमध्ये आपण पाहतोय गटनेते मनोहरजी डुमरे साहेब असतील, त्याचबरोबर आमदार निरंजनजी डावकरे साहेब अध्यक्ष ठाणे भारतीय जनता पार्टी, त्याचबरोबर आलोक ओक साहेब सोशल मीडिया प्रमुख, त्याचबरोबर सौरभ परांजपे सहप्रभारी सोशल मीडिया, त्याचबरोबर मृणालताई पेंडसे महिला मोर्चा अध्यक्ष, त्याचबरोबर मीनाताई भुईर ओबीसी महिला मोर्चा अध्यक्ष, त्याचबरोबर श्रुतिका मोरेकर महिला सरचिटणीस, त्याचबरोबर मत्स्यगंधाताई पवार, त्याचबरोबर सूरज दळवी असतील, श्रीकांत राजपूत असतील, त्याचबरोबर रिंकू विश्वकर्मा, गुलाबजा समर्थ नाईक आणि त्याचबरोबर धनंजयजी सिंग यांना सुद्धा आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती. प्रेम आहे भारतीय जनता पार्टीवरती आणि भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यक्रम असू द्या या सर्व मान्यवरांची उपस्थिती असते प्रत्येक कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण पाहतोय बाळकुंजा या क्रीडानगरीमध्ये नमो चषकाचं आयोजन केलं गेलं सुजयदादा पत्की आणि तन्मयजी भुईर यांच्या माध्यमातून आणि त्यांच्यावरती प्रेम व्यक्त करण्यासाठी या सर्व मान्यवरांची इथे आपण उपस्थिती पाहतोय. वळूया पुन्हा एकदा या मेगा फायनल मॅच कडे. ओटू कॉम्बॉक्स 1 ओव्हरची समाप्ती. स्कोर झालेला 20 रन. चांगलं टोटल आपण बघू शकतोय नवसाती दिवा टीमचं पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. कुठलाही विकेट सुद्धा गेलेला नाहीये. ही एक जमेची बाजू असेल. करण येतो बॉलिंग मार्कवर. करण पहिला बॉल घेऊन जाईल तुषारसाठी. यावेळेस बघितलं लेट कटच्या अंदाजामध्ये खेळतोय. एक सिंगल मिळेल नक्कीच. ही जी स्ट्रॅटेजी आहे अतिशय चांगली स्ट्रॅटेजी म्हणावी लागेल. 1 रन मिळते. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय 21 वर 21 विदाउट लॉस. चार ओची ही मॅच नक्की 4 ओव्हर मध्ये असं वाटते ज्याप्रमाणे बॅटिंग होते 60 किंवा 70 रन नक्कीच येतील, कारण पहिल्या मॅन्डेटरी पॉवरच्या ओव्हर मध्ये 20 रन जमवलेले आहेत. 21 वर कुठलाही विकेट नाहीये. काय जबरदस्त सुरुवात मिळवून दिलेली आहे या ठिकाणी ओमीने. ओमी जर आपण विचार केला तर एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर म्हटला जातोय नवसाती दिवा टीमचा. दोन्ही टीमच्या नावावर दिवा आहे, मात्र बघूया कुठल्या टीमचा दिवा प्रज्वलित राहील या टुर्नामेंट मध्ये. बॉलिंग मार्कवर करण. हो यावेळेला हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. स्क्वेअर लेगला बॉल जातोय. डीप मध्ये फिल्डर आहेच, फक्त 1च रन मिळेल. स्ट्राइक या ठिकाणी रोटेट होते. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 22 आणि 20 वर जाऊन पोहोचलेला आहे बॅटर ओमी. तुषार खेळतोय 3 बॉल मध्ये 2 वर आणि 20 रन बनवलेले आहेत आतापर्यंत. 3 षटकार पहिल्या ओव्हर मध्ये आले होते ओमीच्या बॅट मधून.
यावेळी चांगली गोलंदाजी करताना दिसतोय कारण आतापर्यंत मुभा दिलेला नाही करणने मोठा फटका खेळण्याची. यावेळेस मात्र मोठा फटका पुलचा फटका बॉलला पाठवून दिला बाउंडच्या बाहेर 6 रनसाठी षटकार. तुषारच्या बॅट मध्ये येतो हा खणखणीत षटकार. चषक मध्ये चांगलं संगीत सुद्धा वाजवलं जाते आमच्या डीजे मार्फत. चांगला फटका 6 टीमचं टोटल जाऊन पोहोचलेला 28 वर. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग दोन्ही बाजूने अटॅक कायम ठेवलेला आहे नवसाती टीमच्या बॅटरने. हो यावेळेस काय झाले बघूया. फ्लाय स्लिपचा फिल्डर त्या ठिकाणी येतोय आणि नक्कीच 1 रन विकेट या ठिकाणी जाईल आणि पहिला गडी बाद होतोय नवसाती टीमचा. तुषार इज आउट. साठी येतोय आणि आता जर आपण बघितलं दोन्ही सुद्धा लेफ्ट हँडर असतील विकेटवर आणि दोन्ही सुद्धा लेफ्ट हँडर विस्फोटक बॅटर आहेत नवसाती दिवा टीमचे. एका बाजूने आपण बघू शकतो ओमी जो आतापर्यंत 20 वर बॅटिंग करतो. दुसरा नवीन बॅटर आलेला गिरीश बघूया एक परफेक्ट ऑलराउंडर आहे गिरीश जो चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग आणि आज सकाळच्या मॅच मध्ये आपण बघितलं असेल तर 3 कॅच सुद्धा घेतले होते गिरीशने. तोच गिरीश यावेळेस बॅटिंग साठी सज्ज होतोय करण समोर खेळत असताना. करण पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. चांगली बॉलिंग आतापर्यंत करणनी चांगला कमबॅक केलेला आहे. हो चांगला फटका यावेळेला खाली क्षेत्रामध्ये बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फरार होतोय बाउंडच्या बाहेर 4 रनसाठी चौकार. प्रतिम शॉट आल्या चौकाराने आपलं खातं ओपन केलं गिरीशने आणि टीमचं टोटल पाठवलं स्कोर बोर्डवर 32 रन 32 लॉस ऑफ 1 विकेट. अंतिम बॉल शिल्लक असेल दुसऱ्या ओव्हरचा. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर पुलचा फटका यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डिंग त्या ठिकाणी चांगली होते फक्त एक सिंगलच मिळेल. एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतो 33 वर. ओव्हरची होते समाप्ती. या ओव्हर मध्ये 13 रन खर्च करतोय बॉलर 15 रन खर्च करतोय. एक विकेट सुद्धा मिळवली एक ब्रेक तो मिळून जरूर दिला मात्र 13 रन जवळ खर्च केल्या या ओव्हर मध्ये करणने. एकंदरीत 2 ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर नवसाती दिवा टीमचा स्कोर झालेला आहे 33 वर 1 विकेट. आणखीन जर बघितलं आपण 2 ओव्हर शिल्लक या इनिंग मधल्या आणि 2 ओव्हर मध्ये याच प्रकारे जर बॅटिंग झाली तर 60 पेक्षा जास्त रन स्कोर बोर्डवर आपल्याला दिसतील आणि जर 60 पेक्षा जास्त रन जर झाले तर नक्कीच ते चेस करण्यासाठी थोडेसे कठीण जातील एसडी केवणी दिवे टीमला. कारण मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं जे 31चं टार्गेट होतं 3 ओव्हर मध्ये 31चं टार्गेट डिपेंड केलं होतं नवसाती दिवा टीमने. जबरदस्त गोलंदाजी लाईन आहे. ज्या टीम मध्ये आपण बघितलं सोहम आणि भूषण सारखे 2 जबरदस्त बॉलर आहेत जे लेफ्ट आर्म बॉलर आहेत. चांगली लेग स्पिन बॉलिंग ते करताना दिसतात या टुर्नामेंट मध्ये. जबरदस्त कामगिरी त्यांनी केलेली आहे. नक्कीच स्कोर एक चांगल्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय आणि याच पद्धतीने जर स्कोर पुढे गेला तर नक्कीच एसडी दिवे केवणी दिवे टीम साठी
हा स्कोर डेंजर झोन मध्ये जाऊ शकेल. बॉलिंग मार्क वर येतोय क्रमांक 3चं षटक टाकण्यासाठी SD केवनी डिवे टीम कडून सागर भोईर, सागर पाटील आणि सागर भोईर असे दोन सागर या टीम मध्ये आहेत. या स्पर्धेचा पहिला सामना सागर भोईर याने आपल्या बॉलिंगच्या जोरावर बॅटिंगच्या जोरावर आपल्या टीमला जिंकून दिला होता. लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले होते. आता मात्र सागर भोईर आपण बघतोय बॉलिंग साठी आलेला आहे आणि त्याच्या समोर जो बॅटर आहे गिरीश स्ट्राइक एंड वर. पहिला बॉल रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच जर तुम्ही सरळ बॅटने चांगली फटकेबाजी करत असाल तर रिव्हर्स शॉट खेळण्याचा आवश्यकता नव्हती. वाईटचा इशारा या ठिकाणी अंपायरचा. एक अतिरिक्त रन ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. पॉइंटच्या दिशेने जर आपण बघितलं एक सर्कल मध्येच फिल्डर होता. डेप मध्ये कुठलाही फिल्डर नाहीये आणि नक्कीच त्यामुळे या ठिकाणी हा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता गिरीशने. प्रेक्षक आपण जर बघितले भरपूर प्रेक्षक आपल्याला दिसतात. नमोचषक 2023 मध्ये या फायनल मेगा फायनल मॅच चा आनंद घेताना YouTube वर सुद्धा भरपूर प्रेक्षक आहेत. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि नक्कीच भरपूर मान्यवर आमच्या VIP डाईस वर विराजमान झालेले आहेत. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. वेळेबद्दल सहकार्य करा कृपया. अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. लगेच सुरुवात करायची आहे. स्कोर जाऊन पोहोचलेला आहे स्कोर बोर्डवर 34 रन 34. लॉस ऑफ 1 विकेट. नवसाती दिवा टीम. चेक दरम्यान बाळकुंग गावातील समाजसेवक अशोकजी भोईर साहेब, सन्माननीय अशोकजी भोईर साहेब यांचं इथे आगमन झालंय. आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. सागर भोईर पुन्हा एकदा रेडी होतोय बॉलिंग करण्यासाठी. समोर बॅटर गिरीश. लॉंग रन अपनी बॉलिंग करतोय सागर भोईर. यावेळी चांगला फटका. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. इथे क्रिकेट जीवती प्राण. इथे क्रिकेट जीवती प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. जस्ट शॉट ऑफ द लेन डिलिव्हरी होती. बॅक फुट वर गेला. मागच्या पायावर बॅलन्स बनवला आणि एक अप्रतिम शॉट आपल्याला पाहायला मिळाला गिरीशच्या बॅट मधून. अगेन्स्ट द विंड हा शॉट केला होता. 6 रनसाठी षटकार. षटकारांनी टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्ड वर 40 रन 40. लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच एक चांगल्या टोटलच्या दिशेने वाटचाल होताना दिसते. कॉन्सन्ट्रेशननी गोलंदाजी करावी लागेल यावेळेला सागर भोईर याला. नक्कीच कॉन्सन्ट्रेशन क्रिकेटचा पहिला सी ज्याला कॉन्सन्ट्रेशन आपण म्हणतोय. दुसरा सी कंट्रोल. थोडासा खेळ नक्कीच थांबला जातोय कारण बॉलचा आकारामध्ये असं वाटते काहीसा फरक जाणवतोय. दोन्ही पंच आमचे एकत्र येतात. रोहिदास पाटील आणि दुसरे पंच निलेश सर. नक्कीच दुसरा बॉल घेतला जाईल या ठिकाणी. स्कोर एक चांगल्या दिशेने वाटचाल करतोय. मेगा फायनल मॅच आणि मेगा फायनल मॅच मध्ये नक्कीच एक चांगलं टोटल उभं करायला पाहिजे आणि ते टोटल उभं करताना दिसतोय या ठिकाणी दिवा टीम. कारण SD केवनी दिवे टीम मध्ये सुद्धा चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्यांचा एक जो बॅटर आहे कुणाल या स्पर्धेमध्ये 2 हाफ सेंचुरी त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. या सीझन मध्ये तब्बल 6 हाफ सेंचुरी पूर्ण केलेल्या आहेत कुणालने. आणि जर समोरच्या टीम मध्ये जर कुणाल सारखा असा जर बॅटर असेल तर त्यांच्या समोर खेळत असताना पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला जास्तीत जास्त रन बनवावे लागतील हे मनसुबे होते बॅटिंग करणारी टीम नवसाती दिवा टीमच्या आणि ते स्पष्ट करताना दिसतात.
पुन्हा एकदा वॉट शॉट, जबरदस्त फटका, अद्भुत आणि अविश्वसनीय शॉट षटकारासाठी. काय जबरदस्त फटकेबाजी, अविश्वसनीय शॉट होता. नक्कीच बॅटचा जो फ्लो आहे गिरीशचा पूर्ण जबरदस्त बॅटचा फ्लो आहे आणि जसा बॉल बॅटला कनेक्शन होते त्या शॉटवर मोहर लागली जाते षटकाराची. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 मोठे षटकार येतात बॅटर गिरीशच्या बॅट मधून आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 46 रन्स, 46. लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच आतापर्यंत बघितलं असं वाटते तिसऱ्या षटकामध्ये हाफ सेंचुरी पूर्ण होईल की काय नवसाते दिवा टीमचं. अद्याप 3 बॉल 2 बॉल झालेले आहेत, 4 बॉल शिल्लक असतील. नक्कीच जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. गिरीश अँड ओमी दोन्ही सुद्धा लेफ्ट हँडर अगेन्स्ट द विंड, हवेच्या विरुद्ध दिशेने जबरदस्त आक्रमक फटकेबाजी करताना दिसतात दोन्ही सुद्धा हे लेफ्ट हँडर बॅटर. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय सागर भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय गिरीश साठी. यावेळेला इनफिल्डच्या वरून पंच केले बॉलला, पॉइंटच्या दिशेने बॉल फरार होतोय. 4 रनसाठी चौकार. आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त 2.3 ओव्हर मध्ये, म्हणजे फक्त 15 बॉल मध्ये आपली हाफ सेंचुरी पूर्ण केलेली आहे नवसाती दिवा टीमने. जबरदस्त आक्रमक बॅटिंग. फायनल मॅच मध्ये ज्याप्रमाणे बॅटिंग व्हायला पाहिजे त्याप्रमाणे बॅटिंग झालेली आहे नवसाती दिवा टीमची. सागर महागडा ठरतो या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केला, जागा बनवून खेळला जातोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉल बाउंडच्या बाहेर जाईल. 4 रनसाठी चौकार. टीमचा मात्र आज या ठिकाणी आपण बघू शकतोय गिरीशच्या समोर थोडासा महागडा ठरताना दिसतोय. आतापर्यंत जर विचार केला तर सागर जवळजवळ 21 रन मोजतोय या ओव्हर मध्ये. सागर भोईर पुन्हा बॉलिंग मार्कवर जबरदस्त चौफेर फटकेबाजी. बिग हिट ऑन साइडला आणि ऑफ साइडच्या दिशेने पंचचे फटके जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाले गिरीशच्या बॅट मधून. नक्कीच पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सागर भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्लोअर 1 होता. पुन्हा एकदा यावेळेस कॅच होऊ शकेल मात्र कॅच सुटतोय आणि या ठिकाणी आपण म्हणू शकतोय मौका भी दिया और चौका भी दिया. लगातार 3 बॉल मध्ये 3 चौकार येतात गिरीशच्या बॅट मधून आणि माननीय श्री बलिरामजी भोईर साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक लागू होते गिरीशला. पुन्हा एकदा जबरदस्त हिट, हवामध्ये बॉल जातोय 6 रनसाठी षटकार. जबरदस्त स्कोर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या नुकसानवर 64. सर्वात महागडी ओव्हर मला वाटते या स्पर्धेमधली टाकताना दिसतोय. सगळ्यात महागडी नाही, सर्वात महागडी होती मात्र आजच्या दिवसामध्ये नक्कीच ही
सागर भोईची महागडी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते, ज्या ओव्हरमध्ये सागरने 31 रन खर्च केलेले आहेत. जबरदस्त समाचार घेतला गिरीशने. सागर याचा 3 चौकार 3 षटकार त्याच्या ओव्हरमध्ये ठोकलेले आहेत. शेवटचे बघूया बॉलर शेवटची ओव्हर करण्यासाठी येतोय. सागर पाटील येतो मला वाटते. सागर पाटील जो लेफ्ट आर्मर आहे, बघूया दोन्ही सुद्धा लेफ्ट हँडर बॅटर आहे आणि लेफ्ट आर्मर बॉलर बॉलिंग करण्यासाठी आलेले आहे. स्लॉग ओव्हर आहे. जबरदस्त आक्रमक बॅटिंग आतापर्यंत. टोटल एक चांगल्या दिशेने वाटचाल आणि मी म्हणेन की SD कम्युनिटी टीम साठी हे टोटल डेंजर झोन मध्ये जाताना आपल्याला दिसतंय. निलेश सर अँड रोहिदास पाटील सर हे दोन अंपायर या फायनल मेगा फायनल मॅच साठी अंपायरिंग करताना आपल्याला दिसतात आणि जबरदस्त असं आयोजन आपण बघतोय. नक्कीच एक उत्कृष्ट असं आयोजन हायलंडच्या या ग्राउंडवर. नमो चषक 2023 हे आयोजन माननीय श्री सुजयजी पत्की साहेब, उपाध्यक्ष भाजपा ठाणे, त्यानंतर भाजपा युवा मोर्चाचे मानपाडा मंडल अध्यक्ष माननीय श्री तन्मयजी भोई साहेब यांचं एक जबरदस्त आयोजन. गिरीश खेळतोय वैयक्तिक 8 बॉल मध्ये 35 वर बॅटिंग करतोय आणि 5 बॉल मध्ये 20 वर बॅटिंग करतोय ओमी. दो धारी तलवार, दोन्ही बाजूने अटॅक कायम आहे. दोन्ही बाजूने दोन्ही बॅटर जबरदस्त बॅटिंग करताना दिसतात या मॅच मध्ये, फायनल मॅच मध्ये. सागर पाटील यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, कावकानच्या दिशेने बॉल येतोय. एक सिंगल मिळते, स्ट्राइक रोटेट होते आणि पुन्हा एकदा स्ट्राइक मिळते गिरीश याच्याकडे. 1 रननी स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 65 रन. नक्कीच एक चांगलं टोटल आहे. शेवटचे 5 बॉल शिल्लक असतील या इनिंग मधले. नक्कीच आपले जे गोलंदाज येतील गोलंदाजी करण्यासाठी त्यांच्यासाठी एक मोठा ऍडव्हान्टेज असेल. आणि गोलंदाजी लाईन जर आपण बघितली तर नवसाती दिवा टीमचे एक मजबूत गोलंदाजी लाईन आहे. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढला जातो, बॅक क्लिपला खाली घेऊन लॉंग ऑनच्या दिशेने चांगली फिल्डिंग करतो तिथला फिल्डर. नक्कीच कंट्रोल गोलंदाजी ह्या वेळेला आपल्याला पाहायला मिळते सागर पाटील याची. 1 रन मिळतोय आणि 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 66 रन. 66 लॉस ऑफ 1 विकेट. ज्या टीमला 1 ओव्हरची पेनल्टी दिली होती त्या टीमने सेमीफायनल जिंकली आणि आता फायनल मध्ये नक्कीच चांगलं टोटल उभारताना दिसते आपल्याला. जबरदस्त हिट, बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, टॉवरिंग षटकार. माझ्या मोठ्या भोईरला झाली प्रसन्न, बलिराम भोईरला झाली प्रसन्न. यॉर्कर बॉल करण्यासाठी जातो त्यावेळेस कधी कधी थोडी चुकी होऊ शकते आणि या ठिकाणी चुकी झाली. थोडासा ओव्हरपिच बॉल केला आणि लगेचच एक मोठा फटका गिरीशच्या बॅट मधून. गिरीश ओमीच्या बॅट मध्ये येतोय षटकारासाठी. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर सागर पाटील. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर ड्राइव्ह, हेलिकॉप्टर उडवलंय आणि बाहेर पाठवलं. बाउंड्रीच्या सारंचडी षटकार. टोटल जाऊन पोहोचलेला आहे 78 वर. 20 पेक्षा जास्त सरासरीने रन चेस करणं कठीण जाईल दुसऱ्या इनिंग मध्ये. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये काही होऊ शकते. 2 बॉल अद्याप शिल्लक असतील. काय जबरदस्त बॅटिंग. ओमी 8 बॉल मध्ये 33 वर बॅटिंग करतो, ज्यामध्ये ओमीने आतापर्यंत 5 षटकार मारलेले आहेत. आणि काय जबरदस्त हेलिकॉप्टर ड्राइव्ह ओमीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला होता. सागर पुन्हा एकदा बॉल जाईल. लगातार 3 बॉलवर 3 षटकार मारतोय ओमी आणि 500 रुपयाचं पारितोषिक लागू होते माननीय श्री बलिरामजी.
टोटल 84 वर जाऊन पोहोचलेला आहे. अंतिम बॉल शिल्लक. वॉट बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय दोन्ही सुद्धा फलंदाज गिरीश आणि ओबे. शेवटचा बॉल घेऊन जाईल सागर पाटील. आपटून टाकला होता यावेळेला बाउन्सर. नक्कीच वाईटचा इशारा अंपायरचा. एक अतिरिक्त रन आणखीन मिळेल. स्कोर जाऊन पोहोचेल 85 वर. नक्कीच आपटून टाकण्याचा प्रयत्न केला यावेळेला. हुक शॉट खेळायचं होतं मात्र वाईटचा इशारा अंपायरचा. 85 रन अद्याप ही अंतिम बॉल शिल्लक. स्कोर हा डेंजर झोन मध्ये पोहोचलेला आहे एसडी केवनी देवे टीम साठी. शेवटचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलर सागर पाटील. प्रत्येक बॉलरची या ठिकाणी चांगला समाचार घेतलेला आहे. शेवटचा बॉल. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका. पॉइंटला फिल्डर आहे. जास्त रन मिळणार नाहीयेत. फक्त एक सिंगल मिळते. सिंगलनी स्कोर जाऊन पोहोचतो 86 वर. आणि चॅम्पियन बनण्यासाठी 4 ओव्हर मध्ये एसडी केवनी दिवे टीमला 87 रनचं टार्गेट असेल चॅम्पियन बनण्यासाठी. हे नमो चषक 20 ते 20 मध्ये. नक्कीच आमचे आणखीन काही मान्यवर या ठिकाणी येतात. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. जबरदस्त क्रिकेटचं आयोजन. लगातार 3 दिवस चालणारी ही स्पर्धा आपण पाहिली आणि अंतिम चरणामध्ये येऊन ही स्पर्धा पोहोचलेली आहे. नक्कीच 4 ओव्हर मध्ये 87चं एक मोठं टार्गेट आहे. जवळजवळ आपण विचार केला तर प्रत्येक ओव्हर मध्ये 22च्या सरासरीने 22च्या आसपास सरासरीने वाटचाल करावी लागेल एसडी केवनी दिवे टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. आव्हान कठीण जरूर आहे मात्र अशक्य नाही. क्रिकेटमध्ये काही शक्य होऊ शकते. त्यामुळे नाण्याची एक बाजू आपण पाहिलेली आहे. दुसरी बाजू पाहणं अद्याप बाकी आहे. सुरुवात जर चांगली झाली पहिल्या ओव्हर मध्ये तर 25 ते 30 रन जर आले तर नक्कीच ही मॅच रंगतदार स्थितीमध्ये येऊ शकेल. नमो चषक 20 ते 20 एक जबरदस्त आयोजन. नक्कीच हे जे ट्रॉफीचं नक्कीच आयोजन केलं होतं माननीय श्री सुजयजी पत्की साहेब, उपाध्यक्ष भाजपा ठाणे. त्याच्यानंतर माननीय श्री तन्मयजी भोईर साहेब, अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा मानपाडा मंडल यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन केलं. आणि नक्कीच भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नावाने नमो चषकचं हे आयोजन आपण बघतोय. त्याचबरोबर आगमन होते सौभाग्यवती सुचित्राताई गणेश भुईर, उपाध्यक्ष ठाणे भाजपा. त्याचबरोबर आपण काही सन्मान करणार आहोत. नमो चषक 2023 एक आगळीवेगळी संकल्पना घेऊन अनेकांच्या साक्षीने रंगणाऱ्या या क्रिकेटच्या सामन्यांबरोबरच केवळ क्रीडा क्षेत्रच नाही तर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांना देखील या निमित्तानं उपस्थित सर्व प्रेक्षकांच्या साक्षीनं सन्मानित केलं जाणार आहे. सुजय पत्की आणि तन्मय भोईर यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा नमो चषक क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेच्याच अनुषंगानं या ठिकाणी सामाजिक उपक्रमामध्ये योगदान देणाऱ्या संस्थांचा सत्कार असा एक समसमा संयोग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आजच्या या संस्थांचा सन्मान करण्यासाठी आणि या स्पर्धेमध्ये पारितोषिक प्राप्त संघांना कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे साहेब उपस्थित आहेत. त्यांचं उपस्थित सर्व रसिकांच्या वतीनं मनःपूर्वक स्वागत आणि त्यांना विनंती आहे की आपण 5 सामाजिक संस्थांचा आपल्या हस्ते सत्कार करावा. सर्वात प्रथम जीवन संवर्धन फाउंडेशन. जीवन संवर्धन फाउंडेशन ही सदाशिव
यांनी साधारण 12 वर्षापूर्वी सुरू केलेली संस्था. जीवन संवर्धन फाउंडेशन सदाशिव चव्हाण यांनी 12 वर्षांपूर्वी सुरू केलेली संस्था. अनाथ मुलींना आसरा देण्याचं काम सदाशिव चव्हाण यांनी केलं आणि जवळपास आज त्यांच्या या घरामध्ये 400हून अधिक मुली निवारा म्हणून राहत आहेत. खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनाचं संवर्धन करण्याचं कार्य सदाशिव चव्हाण यांनी जीवन संवर्धन फाउंडेशनच्या माध्यमातून केलंय. या संस्थेचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. उपस्थित सर्व खेळाडू आणि खेळावरती प्रेम करणाऱ्या रसिकांच्या साक्षीनं जीवन संवर्धन फाउंडेशन, आपण एकदा सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्या वाजवून या संस्थेच्या या अनोख्या कार्याचं आपण कौतुक करूया. जीवन संवर्धन फाउंडेशनचे प्रतिनिधी या ठिकाणी हा सन्मान स्वीकारतायत. हा सन्मान रोख रकमेच्या स्वरूपात आहे. 11,000 रुपये आपण या संस्थेला या निमित्तानं मदत करतो आहोत. ही एक फुल ना फुलाची पाकळी आहे, परंतु आपल्या कामाची कदर या निमित्तानं सर्वांच्या पर्यंत पोहोचवली जाते. या पुढची संस्था आहे वसुंधरा संजीवनी संस्था. सन्माननीय आनंद भागवत यांनी सुरू केलेली ही संस्था ग्रामीण भागातल्या अनेकांना पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत असते. पाणी खूप दूर असतं. या पाण्याचं योग्य ते नियोजन करण्यासाठीचे विविध उपक्रम वसुंधरा संजीवनी या संस्थेच्या माध्यमातून राबवले जातात. या संस्थेचं कार्य सुरुवातीपासून आज तागायत अव्याहतपणे चालवणारे आनंद भागवत आपलं मनःपूर्वक अभिनंदन. यानंतरची संस्था आहे वामनराव ओक रक्तपेढी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचालित वामनराव ओक रक्तपेढीनं आजपर्यंत खऱ्या अर्थानं अनेक रुग्णांना रक्तदान करून आणि रक्त संकलनामध्ये एक वेगळा उपक्रम करून वेगळा विक्रम करून आपलं नाव सर्वतोपरी पोहोचवलेलं आहे. अशा वामनराव ओक रक्तपेढीचे सुद्धा आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो. यानंतरची संस्था आहे सिग्नल शाळा. सिग्नल शाळेची संकल्पना महापालिकेच्या मार्फत प्रत्यक्षामध्ये राबवणारे भटू सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचंही अभिनंदन करूया. सिग्नलला अनेक लहान मुलं आपण भीक मागताना पाहतो. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम सिग्नल शाळेच्या माध्यमातून केलं जातं. आणि या पुढची संस्था आहे समतोल फाउंडेशन. विजय जाधव यांनी या समतोल फाउंडेशन संस्थेची स्थापना केली. अनेक मुलं वेगवेगळ्या मनोवृत्तीतून आणि संकल्पनेतून घरातून निघून जातात आणि मग त्यांचं जे फ्रस्ट्रेशन असतं ते लक्षात घेऊन अशा मुलांना रेल्वे स्टेशन किंवा एसटी स्टँड वरून ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांकडे परत सोपवण्याचं काम विजय जाधव यांची समतोल फाउंडेशन करते. समाजाचा समतोल सांभाळण्याचं कार्य विजय जाधव यांच्या संस्थेच्या माध्यमातून होतं. या संस्थेचं सुद्धा मनःपूर्वक अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या या 5ही संस्थांसाठी आणि त्या संस्थांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांसाठी. आणि मला वाटतं या संस्थांच्या सन्मानानंतर आता आपण क्रिकेटच्या या अंतिम सामन्याकडे वळतो आहोत. अत्यंत रंगतदार अशा अवस्थेमध्ये या सामन्याला दोन्ही संघाच्या खेळाडूंनी नेऊन पोहोचवलेला आहे. आता हा सामना कुणाच्या बाजूने विजयावर शिक्कामोर्तब करेल हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पोहोचूया. नक्कीच एक जबरदस्त मोठं टोटल उभं केलेलं आहे. SD केवनी दिवे टीम समोर 87 रनचं टार्गेट ठेवलेलं आहे मॅच जिंकण्यासाठी. 9 दिवा टीमने 2 मिनिटांनंतर लगेच मॅच सुरू होईल. आणि या नमो चषकचं आयोजन आपण बघितलं, जबरदस्त असं आयोजन. आणि नक्कीच या नमो चषक मध्ये समोरचन करण्याची संधी जी मला मिळाली त्यामुळे मी खूप खूप धन्यवाद करेन माननीय श्री सुजयजी पत्की साहेब, माननीय श्री तन्मयजी भोई साहेब. थँक्यू सो मच भरत पाटील अँड ऑल टीम नमो चषक. या ठिकाणी माझा टर्न जरूर संपतोय आणि दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये नमो चषकामध्ये विशाल पाटील या सर्व संस्थांचा सन्मान करण्यासाठी आणि खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे ठाणे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय आमदार ॲडव्होकेट निरंजनजी डावकरे साहेब यांचं मनःपूर्वक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय मनोहर डुमरे साहेब यांचं देखील मनःपूर्वक स्वागत.
आणि उपस्थित सर्वांचं स्वागत. ऍडव्होकेट निरंजनजी डावखरे साहेब यांना पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे, म्हणून आपण फक्त त्यांना अनुमती देतोय. दरम्यान त्यांना विनंती आहे आपण सर्वांना शुभेच्छा द्याव्यात. या खेळाचा आपण जो आनंद घेतलात आणि हा नमो चषक जो या ठिकाणी आयोजित केलाय त्याबद्दल आपला अभिप्राय व्यक्त करावा. आज या इकडे सुजयजी पत्की आणि तन्मय भोईर यांच्या पुढाकाराने आयोजित या नमो चषक मॅचच्या माध्यमाने अतिशय चांगलं एक प्लॅटफॉर्म ठाण्याच्या सर्व खेळाडूंना उपलब्ध झालंय आणि आपण बघतोय की अतिशय चांगल्या आणि रंगतदार मॅचेस चालू आहेत. मला आताच मगाशी सांगितलं की कालच एका ओव्हरमध्ये 28 बॉलमध्ये भाषणाचा आपला घेणार नाही, पण एक आवर्जून सांगेन की आज शिवजयंती आहे आणि 353वी ही शिवजयंती साजरी करत असताना भारतीय जनता पार्टी म्हणून मी माननीय मोदीजींचा मनापासून आभार व्यक्त करीन. त्याचं कारण असं आहे की आग्र्याचा जो महाराजांचा त्या तिकडनं जे ते निघाले होते त्याचा उल्लेख हा आपल्या भारताच्या आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाचं त्याचा तो अध्याय आहे आणि त्याच आग्र्याच्या याच्यामध्ये शिवजयंती साजरी करण्याची संधी आज केंद्र शासनाच्या माध्यमाने भेटते. माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झालं आणि त्याचबरोबर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतनं जी शिवसृष्टी साकारली होती त्याचंही आज लोकार्पण माननीय अमितभाई शहा यांच्या हस्ते झालं. त्याच्यामुळे महाराजांचा वारसा घेऊन विचारांचा वारसा घेऊन चालणारे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा निश्चितपणे समाजामध्ये सामाजिक भावना घेऊन चालतो. हे आजच्या या व्यासपीठावरही लक्षात येतं, कारण आज या क्रिकेटच्या सामन्यामध्ये 5 सामाजिक संस्थेचा आपण जो सन्मान केला, जो सत्कार केला, तो भारतीय जनता पार्टीने आपल्यावर घडवलेले आचार विचाराचीच एक खऱ्या अर्थाने त्याच्यामधले संकेत आहेत आणि आवर्जून मला चषकाला आपण बोलवलं त्यासाठी आभार व्यक्त करतो आणि तो धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद. आमदार ऍडव्होकेट निरंजनजी डावखरे साहेब यांचे मनापासून आभार. आपण या नमो चषकाला उपस्थित राहिलात आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. यापुढे अंतिम सामन्याचा थरार अनुभवण्यासाठी आपण सारे उत्सुक आहात आणि पहिली इनिंग संपलेली आणि दुसऱ्या इनिंगला आता प्रारंभ होतोय. या पुढचे सूत्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. अगदी अशा अंतिम दिवसामध्ये खऱ्या अर्थाने आमच्या आयोजकांना विनंतीला मान देऊन अगदी भरपूर सारे तमाम अतिथी उपस्थित आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. अंपायर्स मॅच स्टार्ट करायची यासाठी केला होता अट्यास की अंतिम क्षण हा घोड जावा आणि तो अंतिम क्षण आपल्या समोर आता इथनं येतो. आमचे प्रमुख अतिथी देखील आमच्यामधून रजा घेतात. आज खऱ्या अर्थाने महत्वाची उपस्थिती भारतीय ठाणे विभागामधले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय निरंजनजी डावखरे साहेबांची महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला लाभली. त्यांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करेन की अगदी आमच्या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन त्यांची महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला लाभली. सो पुन्हा एकदा जाऊया मेगा फिनालेच्या दिशेने. 4 षटकांचा सामना. फर्स्ट इनिंग कंप्लीट झाली. फर्स्ट इनिंग मध्ये अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये बरसला होता फलंदाजाचा उल्लेख देखील आपण नक्कीच करू. तब्बल 40 धावा इंडिव्हिज्युअली नॉट आउट ओमीने बनवला. त्यानंतर गिरीशने देखील 36 धावा इंडिव्हिज्युअली नॉट आउट बनवला. सामना सुरू होतो. पहिला बॉल अक्षय टाकेला. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने प्रहार केला. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. मिस्टेक होणार नाहीये. पहिलाच बॉल आणि पहिली सफलता इथनं मिळेल. अक्षय मडवीच्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का लागतोय टीम SD खेमणी दिवा क्रिकेट संघाला. बघा एक विनंती असेल प्लीज आमच्या कॉम्बॉक्स समोर प्लीज कोणी उभे नका राहू बिकॉज थोडस डिस्टर्बन्स होतं. विनंती असेल फायनल मॅच थोडस सहकार्य करा. अगदी विकेटने सुरुवात केली गेली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश येतो. बघा लक्ष अगदी मेगा फायनल मॅच मध्ये जे सेट केलं गेलं
87 बनवायचे आहेत, 87 धावा चेस करायच्या आहेत. पण क्रिकेटमध्ये अशक्य अशी गोष्ट कोणतीच नसते. तुमची मेहनत फार महत्वाची असते. 87 देखील चेज होऊ शकतात, पण त्याच्यासाठी सुरुवात करावी लागेल. हाफ ट्रॅक आहे, बॉल फुल खेळला, फुल लंपावा, फुल बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला धमाका, षटकार. षटकार आला, सुरुवात झाली, सुरुवातीनं झाली आहे. पहिला मोठा फटका भावेशच्या बॅटमधनं आला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आणखीन एक आडव्या बॅटने फटका केला. गॅप भरपूर मोठी आहे, फिल्डर साठी चेज असेल, पण त्यांना देखील बीट करून हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. आक्रमणाला सुरुवात झाली आहे. षटकार आला, त्यानंतर आणखीन एक दमदार फटका, चौकार. सांगतो आणि आज देखील इथं नक्कीच सांगेल, जीवनामध्ये ना तोपर्यंत हार नका मानू जोपर्यंत ना तुमच्या फोटोवर हार चढत नाही. प्रयत्न करा. प्रयत्न जर चांगले असतील ना तर अचिव्हमेंट देखील फार मोठी होते. फुलर लेन डिलिव्हरी दरम्यान इथं पडली, ड्राईव्ह करायचं होतं, डॉट बॉल असेल. आज खऱ्या अर्थाने एक शुभ दिवस आहे. आपले आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती देखील आहे. जर महाराजांचं चरित्र जरी आपण उचलून बघितलं ना तर त्या गोष्टीमध्ये आपल्याला एक गोष्ट नक्की शिकायला मिळते की प्रयत्न कधी सोडू नका. जर प्रयत्न सोडले असते शिवाजी महाराजांनी तर कधी हिंदवी स्वराज्य स्थापन नसतं झालं. त्याचप्रमाणे इथं प्रयत्न करायला हवेत आणि प्रयत्न सुरू आहेत. भावेश पाटील अप्रतिम फटका, शॉट पूल केला ऑन साइडला. हा बॉल देखील जाईल डीप मिड विकेट, सीमा पार, षटकार. दिल मिले है ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हमने कोशिश ही नहीं की, ये तो गलत बात है. प्रयत्न सुरू. आणखीन एक सल्ला. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय प्रत्युत्तर दिलं. इथनं परतीचा प्रवास नव्हे तर लढाईची सुरुवात आम्ही करू, ही गोष्ट मैदानाच्या आतमध्ये सांगतो फलंदाज भावेश. आणखीन एक ब्लास्ट, षटकार. फर्स्ट ओव्हर कम्प्लीट, इव्हेंटफुल ओव्हर बिकॉज अगदी पहिला बॉल विकेट, त्यानंतर आपण बघितलं तर षटकार, चौकार, डॉट बॉल, नंतर सलग 2 षटकार. चांगली बॅटिंग. अजून देखील आवश्यकता असेल या मॅच मध्ये जे इक्वेशन बाकी आहे. धाव फलक जाऊन पोहोचला डबल 22. इक्वेशन बाकी या मॅच मध्ये 65 धावांची आवश्यकता. 18 बॉल 65 धावांची आवश्यकता. एक केवणी दिवस क्रिकेट आहे. सहजासहजी ते तर इथनं हार मानणार नाहीयेत. प्रयत्न नक्कीच करतील आणि प्रयत्न सुरू आहेत. कुणाल पाटील आता स्ट्रायकिंग एंडला. कुणालसाठी पहिलाच बॉल पुल करायचा होता. मिस्टामिंग बॉल मध्ये नो मॅच लँड मध्ये बॉल पडतो. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथनं होणार नाहीये. स्ट्रायकिंग एंडला तर भावेश थांबणार आहेत. दरम्यान आशिष मेस्त्री साहेबांचे आगमन होतं. हार्दिक हार्दिक स्वागत. आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. त्याचबरोबर भावेशसाठी खुशखबर आहे. सलगच्या 3 चेंडूवरती 3 षटकार लगावल्यास राजन भोईर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस पहा, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. इथे खेळण्याचा कोणताही प्रयत्न केला नाहीये फलंदाजाने आणि इथे मात्र डॉट डिलिव्हरी. बॉक्स पूर्णपणे सरप्राईज केलं, चकित केलं फलंदाजाला. चांगली डिलिव्हरी दरम्यान टाकली. डॉट बॉल असेल. पुढचा बॉल थांबला, वेट केलं ऑन साइडला. आणखीन एक तडाखा. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठे फटके आणि मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. षटकार. बरोबर राजन भोईर यांच्या माध्यमातून सलगच्या 6 चेंडूमध्ये 6 चौकार जर कोणत्या फलंदाजाने लगावले तर रोख रक्कम 5000 रुपयाचं पारितोषिक.
समोरच्या दिशेने ओढे शॉट, हा बॉल देखील लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे प्रतिउत्तर आहे केवनी दिवा टीमचं. काय बॅटिंग सुरू इथनं केली गेली, उंजा अगदी सरचारीत करणारे हे फटके दरवाडीतनं आपल्याला पाहायला मिळतात. षटकार क्या बात है, काय फलंदाजी होते. जशाच तसं प्रति उत्तर इथं देत असताना एस डी केवढी दिवे संघ तर भावेशसाठी सलगच्या 3 चेंडूवरती 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक राजन भोईर यांच्या माध्यमातून दरम्यान यांचं आगमन होतं. राजन भोईर, आपण जर माझा आवाज ऐकत असाल तर आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे आणि पाहूया षटकारांची हॅट्रिक साध्य होईल का. ओ हो, इथे मात्र पहा स्विंग अँड देन मिस, निर्धाव चेंडू कमबॅक करण्याचा प्रयत्न भूषण या गोलंदाजाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. काय मॅच होते, काय मॅच होतीये विशालजी, अफलातून मॅच. यस, नो डाऊट अप्रतिम मास पाहायला मिळते. समोरच्या दिशेने अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळले तर आउटफील्ड देखील दमदार आहे, बट फिल्डिंग देखील तितकीच चांगली आपल्याला गिरीशच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण अगदी अक्षय मडवी जेव्हा बाद झाले होते तेव्हा देखील कॅच गिरीशने पकडली होती आणि त्यानंतर अगदी आपण पाहतो की अगदी लॉंग ऑन रिजम मध्ये चांगली फिल्डिंग त्याची आपल्याला पाहायला मिळते. एक अगदी या बॉलवरती तब्बल 2 धावा इथं कंप्लीट केल्या गेल्या. धावफलक 2 धावांच्या मदतीने 37. अजून देखील इक्वेशनचा विचार केला तर 12 बॉल शिल्लक आहेत आणि आवश्यकता असेल या मॅच मध्ये तब्बल 50 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रति षटका मागे जर आपण विचार केला तर 25 धावांची आवश्यकता. बॅटिंग तर इथं भावेशने चांगली केली, पण त्या समेत कुणालची बॅट चालणं देखील फार महत्वाचं. जर टेनिस बॉल क्रिकेटचा आपण जर विचार केला ना तर हे समीकरण 50 धावांचं देखील बघा चेजेबल आहे. कॅल्क्युलेशन नुसार या रन चेज होऊ शकतात, बट आता दोन्ही एंड्सने चांगली बॅटिंग होणं टीम केवनी दिवासाठी फार महत्वाचं. तिसरं षटक, गोलंदाज दरम्यान तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. सोहम तयार होतो. 12 बॉल आता 50 धावेंची आवश्यकता असेल. कुणाल पाटील या अगदी सीझन मध्ये तब्बल 6 अर्धशतक त्याच्या नावावरती आणि या स्पर्धेमध्ये देखील तब्बल त्याने 2 अर्धशतक बनवलं. बट अगदी सध्याच्या घडीला महत्वपूर्ण गोष्ट काय राहिली आहे की येणाऱ्या 12 बॉल मध्ये 50 चेज होतील की डिफेंड होतील. इथं अगदी या स्पर्धेवरती आपलं नाव कोण करेल, टीम यष्टी केवणी दिवा की नवसादी केवणी दिवा. नवसादी दिवा केवणी दिवे समीर जी पाटील यांच्या माध्यमातून इथे पारितोषिक येतोय. कुणाल पाटीलसाठी प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. त्याचबरोबर राजनजी भोईर यांच्या माध्यमातून जर सलगच्या 6 चेंडूमध्ये 6 चौकार आले तर रोख रक्कम 5000 रुपयाचं पारितोषिक असेल. बारा बॉल 50 धावेंची आवश्यकता. चला विनंती असेल सामना सुरू करायचा. सोहम अगदी या अगोदरच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने भूषणची चांगली गोलंदाजी होतीच, बट सोहमने देखील चांगली गोलंदाजी केली होती. 12 बॉल 50 धावेंची आवश्यकता.
12 बॉल आता 50 धाब्यांची आवश्यकता. चला सामना सुरू करायचा विनंती असेल. चला मॅच ऑन करायची आहे. नमो चषक 2023 आलेल्या सर्व रसिक प्रेक्षक ज्यांनी या स्पर्धेसाठी गेले 3 दिवस आपलं जे प्रेम व्यक्त केलं या स्पर्धेच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे हे आपण नमो चषक पाहतोय, त्या चषकाला ज्या सर्व रसिक प्रेक्षकांनी आपलं प्रेम दिलं त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी भरत पाटील आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ओटू कॉम्बॉक्स. 12 बॉल 50 धाब्यांची आवश्यकता. हे षटक फार महत्वाचं, कारण या षटकामध्ये अगदी 25 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर नाही आला तर अंतिम षटकामध्ये हे समीकरण चेस करणं थोडंसं कठीण होऊन जाईल. निर्णायक षटकामध्ये सोहम वरती विश्वासीतनं दाखवला. समोर कुणाल पाटील असेल. कुणालसाठी पहिलाच बॉल आडव्या बाटने फटका खेळायचा होता. बघा अगदी एक लेफ्ट आर्मर आहे, डावखऱ्या शैलीचा एक चांगला गोलंदाज, ज्याच्या अगदी अगेन्स्ट आपण बघितलं होतं या अगोदरच्या मॅच मध्ये देखील सोहमने 6 बॉल मध्ये 10 डिफेंड केला होत्या. आणि त्या अनुषंगाने इथनं बॉलच्या मेरिट वरती खेळणं सध्याच्या घडीला कुणाल पाटीलसाठी फार महत्वाचं, कारण एक एक बॉलचं महत्व भरपूर आहे. 11 बॉल आता 50 धाब्यांची आवश्यकता. ज्याप्रमाणे अगदी दोन्ही ओपनर्सने, ज्याप्रमाणे ओमी आणि गिरीशने फलंदाजी केली त्यांचं कौतुक करावं लागेल. आणखीन एक चांगली डिलिव्हरी आणि अगदी डायरेक्ट हिट देखील आला. अपील देखील इथं केली जाते. एक सिंगल रन प्रमाणे या बॉलवरती कंप्लीट केली जाईल. आता इक्वेशन या मॅच मध्ये ज्याप्रमाणे बाकी आहे, थर्ड अंपायरची मागणी इथनं केली जाते रनआउट साठी. आमचे थर्ड अंपायर आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील लगेच जॉईंट व्हा. एक प्रतिम क्रिकेटचा सोहळा आपल्याला अनुभवायला मिळाला. भारतीय जनता पार्टी ठाणे उपाध्यक्ष श्रीमान सुजयदादा पत्की साहेब, तसेच बघा अंपायरचा निर्णय आला, इट्स नॉट आउट. तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मानपाडा मंडल अध्यक्ष श्रीमान तन्मयजी भोईर साहेब, या दोन्ही मान्यवरांच्या संकल्पनेतून घडलेली ही स्पर्धा आपण अनुभवतात. नमो चषक 2023 माननीय नामदार पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण अनुभवतात. 3 दिवसीय क्रिकेटचा सोहळा आज अगदी अंतिम चरणापर्यंत येऊन पोहोचला. मेगा फिनाल मॅच आपल्या समोर आहे. टीम SD केवणी दिवा त्यांच्या अगेन्स्ट टीम नवसाती दिवा. एक संघ अगदी नवी मुंबई विभागाला बिलॉंग करतो, अगदी त्यांचा चांगला खेळ त्या क्षेत्रामध्ये होत असतो. आणि एक संघ अगदी भिवंडी परिसरामध्ये ज्यांच्या नावाची दबदबा असते आणि सध्याच्या घडीला या मॅच मध्ये नवसाती दिवा पुढे आहे. आणखीन एक चांगली डिलिव्हरी आणि अँगलने बॉलला बाहेरच्या दिशेने जातो आणि बॅटची एज देखील लागली आहे. या मेगा फिनालला मॅच मध्ये जो फलंदाज कुठे ना कुठे असं वाटत होता की टीम केवणी दिवेला पुढे घेऊन जाईल, तो फलंदाज आता डगआउटच्या दिशेने जातोय. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. ऍक्शन फलंदाजा देखील येतो आणि इथं मिस्टेक घडले नाहीये. आणखीन एक सफलता इथं मिळेल सागर पाटीलच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक धक्का दरम्यान इथं लागतो. आपण जर विचार केला, मी उल्लेख केला होता 25 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर आला तर अंतिम चरणापर्यंत टीम किंवा दिवाचा आपण संघर्ष बघितलं असतं, पण त्या गोष्टी न पाहायला मिळाल्या नाहीये. त्याच पलीकडे
इथं चांगली गोलंदाजी सोहमची या षटकामध्ये पाहायला मिळाली. 4 बॉल हातामध्ये टाकले, फक्त एकच धाव खर्च केली आणि 2 विकेट्स घेतलेत. पूर्णपणे गेम चेंजिंग ओव्हर होतं. अजून देखील 2 बॉलचा खेळ या षटकामध्ये बाकी असेल. अगदी अंपायरच्या निर्णयासाठी आपण वेट करू. बीमर नो बॉल आहे आणि बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातो. चौकार. बीमर नो बॉल प्लस 4 धावा. आता हा बॉल फ्रीड असेल. धाव फलक पुढे सरकतो तब्बल 43 धावा धाव फलकावरती. फ्री हिट डिलिव्हरी होती. अंपायर सांगतात की उजव्या ऑफस्टिकच्या फार बाहेर एक एक्स्ट्रा रन दरम्यान मिळेल. धाव फलक एक्स्ट्रा रनच्या मधीन आता 44 वरती समीकरण बाकी या मॅच मध्ये. आता बॉल शिल्लक असतील 8 आणि 43 धावांची आवश्यकता. म्हणजे कॅल्क्युलेशन नुसार अजून देखील सामना संपला नाहीये. सूरज भोईर स्ट्रायकिंग एंडला. समोरच्या दिशेने फटका खेळला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल हवेमध्ये. लॉंग ऑनला फिल्डर पोहोचतात आणि गिरीश आहेत सेफ हँड्स. मिस्टेक होणार नाहीये. थँक्यू. एका मोमेंटला अगदी एक्साइटमेंट मध्ये आपण देखील विसरून गेलो होतो फ्री हिट डिलिव्हरी आहे. हरकत नाहीये. बघा मॅच देखील फार मोठी आहे. अगदी एक्साइटमेंट मध्ये जबरदस्त आम्ही देखील विसरलोच होतो की फ्री हिट डिलिव्हरी. फोर्स केला. गिरीश दरम्यान उपस्थित आहेत. यावेळेस संधी तर आहे आणि त्या संधीला अगदी स्वीकारलंय. कोणतीही मिस्टेक होणार नाहीये. लास्ट बॉल वरती देखील कॅच पकडली होती बट फ्री डिलिव्हरी होती आणि यावेळेस मिस्टेक होणार नाहीये. झेल इथनं टिपला जाईल सूरज भोईरच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक धक्का लागतो. एक बंधू गेला आणि दुसरा बंधू मैदानाच्या आतमध्ये. सागर भोईर येतो. नवीन फलंदाज कुणाल स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल कुणाल साठी. सुरुवातीनं षटकाराने केली कुणालने. धाव फलकाच्या पुढे सरकेल या 6 धावांच्या मदतीने. 50 अप 50 धावा धाव फलकावरती. अजून देखील 5 बॉलचा केलीत बाकी आणि आवश्यकता असेल या मॅच मध्ये. समीकरण फार मोठे असेल. बागफुटला जाऊन अगदी खेळायचं होतं. अगदी या स्पर्धेमध्ये ना प्रत्येकी मॅच मध्ये कुणालची बॅट चालली बट या निर्णायक मॅच मध्ये कुठे ना कुठे टोटल देखील फार मोठा होता. कारण 87 धावा 4 षटकांमध्ये चेस करणं फार कठीणच होता. प्रयत्न चांगले केले भावेशने. कुणालने देखील चांगली फलंदाजी केली बट कुठे ना कुठे गोलंदाजी फार खराब झाली. सागर भोईर फेस करतात आणि अगदी अप्रतिम फटका सागरच्या बॅट मधनं येतो. षटकार इथनं येतो आणि या धावांना फक्त इथनं पराभवाचं अंतर कमी करू शकतात. बघा सध्याच्या घडीला अगदी जे फटके येतात बिकॉज फलंदाजी चांगली केली त्यानंतर अगदी गोलंदाजी देखील प्रत्येकी गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली पाहायला मिळते. आणि स्पेशली सेमी फायनल मॅच आपण विसरू शकत नाहीये बिकॉज का ओव्हरची पेनल्टी होती. तिथनं त्यांनी कमबॅक केला. चांगला खेळ दाखवला. सेमी फायनल मॅच जिंकली. त्यानंतर या मेगा फायनल मॅच मध्ये देखील अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करतात. बघा एक चावी आम्हाला अगदी अंपायर्सला पिच वरती सापडली आहे. सो ज्या कोणाची असेल ज्या कोणाची हरवली असेल प्लीज खात्री पटवून घेऊन जावा. लाईन मध्ये मिस्टेक घडली. एक एक्स्ट्रा रन दरम्यान मिळेल. अजून देखील इनिंग मध्ये बॉल शिल्लक असतील आता फक्त 2. आडवा बॅटने फटका केलाच होता. अपील इथनं केली जाते बॅटची एज. आणखीन एक सफलता इथं मिळेल. गिरीश साठी आजचा दिवस प्रतिम गेला. बॅटिंग चांगली केली. त्यानंतर कॅचेस देखील त्याने आय थिंक 2-3 पकडला आणि त्यानंतर आपण पाहतो की अगदी अंतिम षटकामध्ये देखील त्याला 2 विकेट्स दरम्यान इथं मिळाले.
शेवटचा बॉल इथं बाकी असेल. काय खेळ राहिला, काय स्पर्धा राहिली. सुजयदादा पत्की साहेबांनी तसेच तन्मयजी भोरी साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अनुभवली. नमो चषक 2023 शेवटचा बॉल इथं बाकी आहे आणि अगदी एक पाऊल आता फक्त मागे असेल टीम नवसादी दिवा आणि या बॉल सोबत इथं सामना समाप्त आणि चॅम्पियन ठरली आहे नमो चषक 2023 टीम नवसादी दिवा क्रिकेट संघ. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टीम नवसादी दिवा अँड हार्ड लक टीम SD केवणी दिवा. टीम नवसादी दिवा ठरली आहे नमो चषक 2023 ची चॅम्पियन. अभिनंदन अँड हार्ड लक टीम SD केवणी दिवा. थोड्याशा मिस्टेक्स अंतिम मॅच मध्ये घडल्या. अप्रतिम स्पर्धा राहिली आणि या दमदार स्पर्धेचा अगदी मेगा फायनल मॅच देखील आपण अनुभवला. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. अगदी मला जी संधी अगदी दिली गेली. भरतजी पाटील सर असो, त्यानंतर सुजयदादा पत्की आणि त्यानंतर तन्मयजी भोईर साहेब, त्यांचं विशेष आभार मी व्यक्त करतो की मला समालोचन करण्याची तुम्ही जी संधी दिली आणि पुढची जिम्मेदारी आणि सूत्रसंचालनासाठी ओव्हर टू भरतजी पाटील सर. थँक्यू. धन्यवाद विशालजी. तर वळूया स्वागत समारंभाकडे, ज्याने आपल्याला या नमो चषकामध्ये विशेष उपस्थिती त्यांची दर्शविली. मी विनंती करेन स्पर्धेचे मुख्य आयोजक तन्मयजी भोईर यांच्या शुभ हस्ते येथे शुभ सन्मान महिला मोर्चा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आणि माजी नगरसेविका ठाणे महानगरपालिका मृणालजी पिंडसे यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. मी तन्मयजी भोईर यांना विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते इथे शुभ सन्मान करायचा आहे. उपाध्यक्षा सौ सुचित्रा भोईर ताईंचा इथे शुभ सन्मान मी तन्मयजी भोईर यांना विनंती करतो त्यांच्या शुभ सन्मान करण्यात यावा. सुचित्रा भोईर ताई.
बाळकुम गावाची जलपरी, जिने खूप कमी वयामध्ये आपल्या नावाचा अतिशय सुरेख पद्धतीने ठाण्याची सुभद्र कशळी खाडीवरून 50 फूटवर उंचीवरून उडी घेत असताना अनोखा विक्रम केला व पुलवामा हल्ल्यामध्ये भारतीय जवानांना श्रद्धांजली दिली. त्याचबरोबर कलम 370 हटवला, त्या आनंदाने तिने ती उडी मारली होती. त्यानंतर मात्र काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर 3710 किलोमीटरचं अंतर केवळ 37 दिवसांमध्ये तिने सायकलवरती पार करून आपले नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन मध्ये नोंदवून नवा विश्वविक्रम केला. आणि तसेच नुकताच अरुणाचल प्रदेश तवांग ते मुंबई गेट वे ऑफ इंडिया असं 3000 किलोमीटरचे अंतर फक्त 28 दिवसात सायकलने पूर्ण केला. आणि तिचा इथे शुभ सन्मान मी करण्याची विनंती करतोय. दरम्यान खूप कमी वय आहे, मात्र अशा कमी वयामध्ये सुद्धा विश्वविक्रम करता येतात हे